नालासोपारा पूर्वेकडील विजयनगर येथील वसई विरार महापालिकेच्या रुग्णालयात प्रशासनाच्या गंभीर निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। रुग्णालय परिसरात गेल्या काही दिवसांपासून पसरलेल्या तीव्र दुर्गंधीमुळे रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचारी हैराण झाले होते। सुरुवातीला ही दुर्गंधी उंदीर मेल्यामुळे येत असल्याचं कारण प्रशासनाकडून सांगितलं जात होतं। मात्र प्रत्यक्षात 4 दिवसांपासून रुग्णालयात ठेवण्यात आलेल्या एका मृतदेहामुळे ही दुर्गंधी पसरल्याचा आरोप होतोय। मिळालेल्या माहितीनुसार 4 दिवसांपूर्वी एका नायजेरियन नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता। शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही मृतदेह शीतगृहात ठेवण्याऐवजी रुग्णालयातील एका खोलीतच ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। संबंधित व्यक्ती परदेशी नागरिक असल्याने काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक होते। त्यामुळे मृतदेह तातडीने नातेवाईकांच्या किंवा इतरांच्या ताब्यात देण्यात आला नव्हता। मात्र या काळात मृतदेह योग्य पद्धतीने संरक्षित न ठेवल्याने तो सडू लागला आणि त्यातून संपूर्ण रुग्णालय परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली। याचा त्रास रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांसह रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनाही सहन करावा लागला। परिस्थिती इतकी गंभीर होती की अनेकांनी स्वतःच्या खर्चाने मास्क खरेदी करून वापरण्यास सुरुवात केली। विशेष म्हणजे दुर्गंधीबाबत तक्रारी वाढत असतानाही प्रशासनाने सुरुवातीला मृतदेहाचा विषय लपवून उंदीर मेल्याचं कारण पुढे केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। त्यामुळे रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। दरम्यान या घटनेमुळे वसई विरार महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला असून प्रशासन या प्रकरणावर नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। द पोलीस न्यूज साठी नितीन पाटील, नालासोपारा।